नमस्कार, मी आज बनवणार आहे हलवा मच्छीचं कालवण। त्यासाठी मी इथे हलव्याचे पीस घेतलेले आहेत, कट करून घेतलेले आहेत। आता मी मच्छी स्वच्छ धुवून घेते। माझी मच्छी धुवून झालेली आहे, मी मीठ घालून घेते। आता मी हळद घालते। आता मी लिंबू पिळते। हलवा मच्छीला लिंबू थोडा जास्तच लागतो, कारण ती जास्तच वशाट असते। आता मी लिंबू, हळद आणि मीठ लावून झालेलं आहे। सगळ्या तुकड्यांना मी आता व्यवस्थित लावून घेते। माझं हळद मीठ व्यवस्थित लावून झालेलं आहे। मी आता थोडा वेळ बाजूला ठेवून देते। आता थोडा वेळ मी हळद आणि ते लावून ठेवलेलं। आता मी ह्याच्यात मिरची पावडर टाकते। व्यवस्थित लावून घेते सगळ्या पीसेसला मिरची पावडर। माझी सगळ्या मच्छीला मिरची पावडर लावून झालेली आहे व्यवस्थित। आता थोडं मी 10 मिनिटं बाजूला ठेवून देते। आता ह्याच्यातले जे शेपटीचे आणि डोक्याचे पीसेस आहेत ते मी कालवणाला बाजूला काढून घेते। हे एवढे पीस असे कालवणाला काढलेत। आता मी मसाल्याची तयारी करते। मी इथे कांदा घेतलाय, उभा चिरून घेतलेला आहे। आता मी 1 वाटीभर याच्यात खोबऱ्याचा किस घालते, ओल्या नारळाचा। टोमॅटो टाकते, 1 मोठा टोमॅटो घेतलाय। चार 5 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात। हे आलं घेतलंय बारीक चिरून। आणि ह्या लाल मिरच्या आहेत, म्हणजे हिरव्या झालेल्या लाल मिरच्या आहेत। 4-5 कढीपत्त्याची पानं आहेत। ही कोथिंबीर आहे। आता 1 चमचा धने घेतलेत। 5 काळी मिरी घेतली आहे। 1 चमचा बडीशेप घेतली आहे। 4-5 त्रिफळ घेतलेत। आता मी मच्छीला हळद लावली आहे, म्हणून मी आता थोडीशीच हळद घालते ह्याच्यात। आणि 1 चमचा मिरची पावडर घेते, तिखट असेल तर कमी घ्यायची। आता मी थोडंसं पाणी घालते। आता मी वाटण करून घेते। आता माझा मसाला असं बारीक वाटून झालेला आहे। आता मी कालवणासाठी गॅसवर टोप ठेवते। तेल टाकते फोडणीसाठी। तेल गरम झाले, आता मी ठेचलेला लसूण टाकते। आता मी हा मसाला टाकते। आता मी कोथिंबीर टाकते। हे 3 मी कोकम टाकते। थोडंसं मीठ टाकते, कारण मच्छीला पण मीठ आहे। आता कालवणाला उकळी आलेली आहे। मी गॅस आता स्लो करते। आता मी याच्यात पीसेस टाकते।
झालेला आहे, काढून घेते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.